नमस्कार, तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। आज सकाळी रानातले व्हिडिओ नाही दिसत वाटतं असं म्हणतात आणि कोरपडत दिसते, पण आज रविवार आहे आणि मुलींना शाळेला सुट्टी आहे। म्हटलं मग चला आता कोरपड घेऊन यावा आणि केसाला लावावा। आमच्या घराच्याच बाजूला फॉरेस्ट आहे, तिथं भरपूर कोरपडीचे बेट आहेत, कारण की हे झाडं लावले असावा त्यावेळेसच हे कोरपडीचे बेट लावले असते, कारण की तसे तर काय येऊ नाही शकत। आणि ही कोरपड दिसायला तर इतकी अशी वाटत होती की लगेच सहज उपटून येईल, पण ती काय गरागरा बिंगली उपटली पण नाही, मग त्याचे पानच मोडले। केसाला लावण्याकरता उपयोगी आहे कोरपड, कारण की डोकं पण थंड पडतं आणि चेहऱ्याला लावलं तरी उपयोगी पडतं। माझी आई तर पहिली माझ्या डोक्याला रोज तेल लावायची आणि 2 घट्ट वेण्या बांधायची, पण माझी मुलगी आहे अजिबात ऐकत नाही, कधी मधीच तेल लावून देते केसाला आणि असं कोरपड पण लावून नाही देत। मग आता भुरके केस झालेले आहेत तिचे, कारण की आता जे प्रदूषण वातावरण आणि विहिरीचे व बोरचे क्षारयुक्त पाण्यामुळे केसांना यांना प्रॉब्लेम येतो, चेहऱ्याला पण प्रॉब्लेम येतो। आणि कधी मध्ये माझ्या ध्यानात आलं तर मग असं कोरपड, कधी कांद्याचा रस असं केसांना लावते। आणि वारं कमी झालं होतं, सीताफळाच्या बागाला फवारा घ्यायचा होता। कोणतेही शेतीकाम सोपं नाही असं म्हणतात, ते खरंच आहे। आमचे माळ रान आहेत आणि जास्त दिवस पडीक होतं, त्यामुळे गवत जास्तच उगतंय, त्याच्यामुळं म्हटलं बाग लावून देऊ। पण बागाला पण फवारे लागतात आणि इतर पहिले कांदे करायचो त्याला पण रोगटं पडायचं, त्याच्यामुळे फवारे लागायचे। पण असो, कोणतंही पीक आणि हे फळं काही झाडं लावले की निघाशिवाय त्याला काही पर्याय नाही आहे। 3 ते 4 दिवस झालेले पाऊस काही जास्त येत नाही आहे, थोडा राहून राहून येतोय, त्याच्यामुळे असे हे रोगटे पडत आहेत। कोणताही माल असो, मुगाला पण मवे पडलेले आहेत। आणि आता कारखान्यात आले आणि कारखान्यामध्ये हे खडू भरण्याचं पॅकिंगचं काम चालू होतं। आज कलरचे खडू भरत होते। पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे असे इचुकाटे काही पण निघतात आणि कारखान्यामध्ये एका बॉक्समध्ये असा हा इचू नाही आहे, ही इंगळी आहे, ही त्यामध्ये भेटली। बरं झालं कोणाला काही चावली नाही, कारण की मुलं खेळतात, कारागीर पण काम करतात, आमचे मामा ते पाहुणे ते पण काम करतात, कोणालाच काही इजा झालेली नाही आहे। ही इंगळी खूप मोठी होती, कारण की याच्या आधी ह्या माळ रानांना असे इचू भरपूर निघतात, पण इंगळी तर फर्स्ट टाइमच पाहिली होती आणि अंगाला पण काटा आला। अंगणामध्ये आम्ही खडू वाळत घातलेले आहेत, कारण की रिमझिम सारखाच पाऊस येतो आणि सारखेच झाकावं लागतात आणि उघडावं लागतात। आणि हे भरपूर वेस्टेज खडू आहेत, जे आम्ही पटांगणातच टाकलेले आहेत। असे माझे रानातील व्हिडिओ पाहण्याकरता जर्नी विथ शीतल गुंजाळ ह्या चॅनेलला शेअर करा व लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। धन्यवाद।